अमरावती अंजनगाव सुरजीतील पांढरी खानमपूर गावामध्ये या देशाचं ज्यांनी संविधान लिहिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या प्रवेशद्वाराला विरोध करणाऱ्या प्रवृत्ती बेडग नंतर त्या ठिकाणी सुद्धा जन्माला आलेल्या आहेत। एवढंच नाही तर हे जातीवादी मंडप टाकून त्या ठिकाणी बसलेत आणि खुलेआम प्रवेशद्वार काढण्याची मागणी करायला लागलेत। आणि हे उघड डोळ्याने अमरावतीचा SP पाहत आहेत, पोलीस यंत्रणा पाहत आहे, प्रशासन पाहत आहे। तिथली खासदार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अधिकारामुळे खासदार झाली हे सुद्धा ती विसरून गेलेली आहे। तिथला आमदार त्या ठिकाणी फिरकत नाही। एखाद्यांचं दलितांचं मोठं हत्याकांड झाल्यावरती या महाराष्ट्राला गृहमंत्र्याला मुख्यमंत्र्याला जाग येणार आहे का असा प्रश्न या माध्यमातून विचारतोय। एखाद्या गावाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव असल्यामुळे काय महारोग होणार आहे काय? त्या कमानीच्या खालून गेल्यानंतर तुम्हाला काही बिमारी होणार आहे का? अरे तुम्ही नशीब समजा की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाच्या खालून तुम्ही जाताय आणि तुम्ही त्या नावाला विरोध करताय। या अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजेत। मी या माध्यमातून प्रशासनाला, पोलीस यंत्रणेला आव्हान करतोय, गृह विभागाला आव्हान करतोय की तात्काळ अंजनगाव सुरजी या तालुक्यातील पांढरी खानमपूर गावातील हा जातीवाद्याचा मंडप तात्काळ उद्ध्वस्त करा। कोण पटेल नावाचा जो काही जातीवादी त्या ठिकाणी भाड्याने महिला आणून त्यात बसवतोय, विरोध दाखवण्याचा प्रयत्न करतोय, त्याला तात्काळ ताब्यात घेऊन अॅट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करून जेलमध्ये टाका। आणि एवढंच नाही तर जास्तच नाटकं करत असेल तर त्याला तडीपार करा। त्या ठिकाणी मोठी घटना घडून राज्य वेठीस धरण्याचं काम ही प्रवृत्ती करत आहे। 2020 ला ग्रामपंचायत ठराव झालाय, या ठिकाणी कमान व्हावी। 2020 चा जो सरपंच होता तो बौद्ध होता का? बौद्ध सरपंचांनी घेतलेला निर्णय फॉलो करण्याची लाज वाटते का? आज 3 वर्ष झालं ठराव होऊन सुद्धा त्या ठिकाणी कमान लागत नाही। त्यामुळे समाजाने उभा केली लोखंडी कमान त्या ठिकाणी। आता नवीन कमान उभा करा, त्याशिवाय आमची भूमिका या ठिकाणी स्पष्ट आहे की आम्ही थांबणार नाहीत। जातीवादी जर मंडप लावून विरोध करत असतील तर हे निंदनीय आहे। याची दखल पोलीस अधीक्षकांनी घेऊन तो मंडप हटवावा। समाजावर दबाव आणून, प्रशासनावर दबाव आणून, राजकीय सत्तेचा वापर करून जर का दडपशाही करण्याचा प्रयत्न केला तर राज्यव्यापी आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही राहणार नाही। ही ऑल इंडिया पॅंथर सेनेची भूमिका आहे। ऑल इंडिया पॅंथर सेना या सर्व गावातील बौद्ध समाजाच्या पाठीशी उभा आहे, बहुजन समाजाच्या पाठीशी उभा आहे। एक कुणीतरी टकूचा उठतो आणि विरोध करतो आणि समग्र लोकसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने गावाला आणि महाराष्ट्राला वेठीस धरण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रवृत्तीला जेलमध्ये टाकलं पाहिजे अशी सुद्धा आमची मागणी आहे। तिथला बौद्ध समाज भयभीत आहे, त्या समाजावरती बहिष्कार टाकलेला आहे। बहिष्कार टाकणाऱ्यावरती सुद्धा तहसीलदारांनी तात्काळ चौकशी करून कारवाई केली पाहिजे। पोलीस संरक्षण बौद्ध समाजाला मिळालं पाहिजे आणि मंडप टाकून त्या ठिकाणी बसलेल्या सर्व जणांवरती गुन्हे दाखल केले पाहिजेत। एखाद्या महापुरुषांच्या नावाला ठराव असताना, NOC असताना विरोध करणं ही जातीय मानसिकता म्हणजेच अॅट्रॉसिटी आहे। त्याच्यामुळे या सर्वांना त्या ठिकाणी गुन्हेगार केलं पाहिजे अशी सुद्धा आमची भूमिका आहे। मी त्या दिशेने निघण्याआधी हा प्रश्न मार्गी लागला पाहिजे असं आव्हान मी प्रशासनाला करतोय। अन्यथा मोठ्या संख्येने आम्ही त्या ठिकाणी भूमिका घेतल्याशिवाय राहणार नाहीत हा इशारा सुद्धा देतोय। किती वेळेस गावांनी असं गाव सोडून मुंबईच्या दिशेने निघायचं? बौद्ध समाज त्या ठिकाणचा भयभीत आहे आणि तो कोणत्याही क्षणी गाव सोडण्याच्या मनस्थितीत आहे। ज्या गावात झेंड्याला विरोध होतो, ज्या गावात संविधानाला विरोध होतो, ज्या गावात बाबासाहेबांना विरोध होतो, त्यांच्या नावाखालून जायला लाज वाटते, ते गावच नको अशी भूमिका तिथले बौद्ध समाजाचे, बहुजन समाजाचे अनुयायी घेण्याच्या दिशेने निघलेत। उगाच राज्यव्यापी विषय करू नका। कमानी खालून गेल्याने कुणाला रोग होणार नाही, उलट तुमचं नशीब आहे की विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव या गावाला, गावाच्या प्रवेशद्वाराला लागणार आहे। आजही जातीयता संपली नाही, आजही आमचं वर्चस्व यांना खपत नाही। अरे संविधान निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे त्या ठिकाणी तुम्ही सरपंच झालात, लोकप्रतिनिधी झालात, आमदार झालात, खासदार झालात। बाबासाहेबांचा संविधान तुमच्या पदासाठी लागतं, परंतु बाबासाहेबांचं नाव द्यायचं म्हणलं की तुम्हाला असणारं रोग येतो,
तुमच्या डोक्यातला मुळ्यात जागा होतो हे असणारं निषेधार्ह. आम्ही या ठिकाणी ठाम भूमिका घेतल्याशिवाय शांत बसणार नाही हा इशारा देतो.